माझ्या गदारोळात रावणाचा जय जयकार करणारे शरद तांदळे, आणि देवालाही झिंझिण्या निर्माण करणारा देवा जिंदा, ज्यांची कादंबरी मी ऐकतोय आता हातात माझ्या आहे, मला उत्सुकता आहे. आणि 15 दिवसात ज्यांनी या कादंबरीचा प्रचार प्रसार केला, कंटेंटच्या बळावरती तो केला, ते प्रकाशक आणि लेखक देवा जिंदाळ आणि शरद तांदळे. सर्व सन्मानार्थी, विशेषतः के अभिजित, जीवन आघाव आणि गणेश बनसोडे या सर्वांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी प्रतिभांना कुरबाळणारा, पोटात घेणारा, प्रोत्साहन देणारा आणि कवी असून हे सगळं करणारा आमचा सागर काकडे, मुक्ताईच्या नावानं, हा संदर्भ काय मला लक्षात येईल, मुक्ताई आजी आहे. आजीचं नाव कायम संस्कृतीच्या प्रवाहात, इतिहासात कायम पुरून ठेवणारा, आजीतलं मायपण, आजीतलं मोठेपण जपणारा, पूजणारा आणि त्याला रूप देणारा अशा प्रकारचा सागर काकडे. सर्व श्रोतांचा मला परिचय नाही, पण मला आमचे गझलकार बबन धुमाळ दिसत आहेत, नंतर आमचे सीताराम नरके दिसत आहेत, अष्टू दिसत आहेत, आणि मला 2 दाजीचा काही परिचय नाही, पण दाजी का म्हणतात मला लक्षात नाही. हे प्रशांत भोसले, सर्व रसिकांचे प्रतिनिधी प्रशांत भोसले. आणि ज्यांनी मला इथे घेऊन आला तो आमचा नवीन सागर काकडेचा चाहता गौरव कुंडे, आणि दुसरा कोणतो योगेश. सर्व मित्रांनो, खरं म्हणजे संबंध संस्कृती तिरस्कारानं भरलेली आहे. अशा पार्श्वभूमीवरती आपण तिरस्काराचा हे प्रयोजन हे अत्यंत मोलाचं, महत्वाचं आहे. पुरस्कार विकले जात आहेत 25,000 50,000 रुपये, सौदेबाजी केली जाते आहे. आणि अशा वातावरणामध्ये हा पुरस्कार सागर काकडे सारखा एक फाटका, सर्वार्थानं गरीब उपेक्षित प्रवाहातून आलेला पण श्रीमंत वैभवी मनाचा, दिलाचा असा हा सागर काकडे स्वतःच्या बळावर आणि आपल्या टीमच्या बळावर हा कार्यक्रम करतो आहे. मला याचं कौतुक आहे, याचा गौरव करावा थोडा आहे. की अभिजित यांचं राईट टू लव ही कल्पनाच मला आवडलेली आहे. म्हणजे आता मला प्रेम करण्याची मला आता शक्यता नाही, पण जर संधी मिळाली असेल तर नक्की केलं असतं. मी त्यांच्याकडे नावही नोंदणी केली असती. कदाचित सागर सुद्धा त्याच भावनेनं त्यांचा सत्कार करत